जय भीम दादा. जय भीम. सर्वात प्रथम तुमचं नाव आणि कुठून आला ते सांगा. माझं नाव निखिल आनंद मोरे. मी राहता वरली, ब्रिज चाळ नंबर 59, रूम नंबर 13, डॉक्टर जी एम भोसले मार्ग. दादा, भारतीय संविधानाबाबत बदला या शब्दात बोललं जात आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल? सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो, ज्या बदलण्याच्या भाषा करतात त्यांना कधीही ते तथापि ते जमणार नाही. कारण की भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी फक्त विशिष्ट कास्टसाठी नाही आहेत, ते संपूर्ण महिलांसाठी आहेत. पहिले सर्वात प्रथम या लोकांनी हे जाणून घ्यावं. पहिली गोष्ट काय आहे की विशिष्ट एकाच कास्टमधल्या महिलांना ते अधिकार दिले नाही, संपूर्ण महिलांसाठी ते अधिकार आहेत. आज प्रसूतीसाठी रजा असतील, महिला एक पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून जे काही काम करतायत किंवा काही असू, हे सर्व प्लस पुरुष मंडळी देखील कुठल्याही जातीतलं असू, त्याला जे 8 तासात जी मुभा भेटली आहे ना, ती बाबासाहेबांची देण आहे. बोनस, दिवाळीमध्ये बोनस जो येतो आपण, तोही बाबासाहेबांची देण आहे, हे लक्षात असावं. संविधान फक्त कुठल्याही एका कास्टसाठी हे पहिले त्याने डोक्यातनं काढावं. संविधान हे भारताचं आहे आणि भारताचं संविधान एवढं त्यांनी जे वैशिष्ट्यपूर्ण केलं असल्यामुळे त्याच्या भारतामध्येच नव्हे तर परदेशातही त्याच्या सगळीकडे त्याची गाजावाजा असतो. त्यामुळे संविधान बदलण्याची भाषा यांनी कधीच करू नये. ज्यांनी संविधान वाचले तो संविधान बदलण्याची भाषा कधीच करणार नाही. त्यामुळे पहिलं तुम्ही वाचन करा, नंतर बदलण्याची भाषा करा. तर आता जे संविधान बदला जे बोलतायत त्या लोकांनी आपली तयारी चालू केलेली आहे, तर तुमची तयारी काय असणार? त्यांनी किती काय तयारी केली ना तरी संविधानाच्या तरतुदीमध्ये जे नियम आणि अटी लागू केलेत ना, त्याच्यामुळे ते संविधान कोणीही बदलू शकत नाही. पहिली तरी गोष्ट आहे. आणि त्यांनी लाख जरी बोलले संविधान बदलायची भाषा, तर ती त्यांना कताही शक्य होणार नाही. कारण की संविधानाच्या ज्या तरतुदी आहेत ज्या परिपूर्ण आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये काही असं हे नाहीये की विशिष्ट एका कास्टसाठी आहे किंवा काय आहे, हे नाहीये मुळात. त्यामुळे पहिली गोष्ट हे सर्वांना माहित पाहिजे, जो संविधान वाचतो ना त्याला संविधान बदलायची गरज कधी लागत नाही. धन्यवाद. जय भीम.